ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। पुढची बातमी पंचगंगा नदीच्या पाणी पातळी संदर्भातली। पंचगंगेच्या पाणी पातळीची चक्क जिल्हा प्रशासनानंच खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय। प्रशासनाची ही चूक एबीपी माझानं निदर्शनास आणून दिली आहे। दिवसभरात पंचगंगेची पातळी 2 ते 2.5 फुटांनी वाढल्याची आकडेवारी प्रशासनानं दिली होती। प्रत्यक्षात मात्र पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये कोणतीच वाढ झाली नाहीये। राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी मोजणारा कर्मचारी उपस्थित न राहताच आकडेवारी देत असल्याचं उघड झालंय। आकडेवारीची तफावत लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली। पंचगंगा नदीची पाणी पातळी आज दिवसभर प्रचंड वेगाने वाढत आहे अशा पद्धतीची आकडेवारी समोर येत होती। आपण दिवसभर ती पाहत होतो, मात्र ही आकडेवारी खरी नाही हे आता दिवस संपता लक्षात आलेलं आहे। आणि त्याचं कारण म्हणजे ही जी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच ठिकाणी सकाळी देखील मी उभा होतो, मात्र सकाळपेक्षा इथली पाणी पातळी जवळपास 3 ते 4 इंचानं कमी झाली आहे। आणि सरकारी आकडेवारी मात्र या ठिकाणी 2 फुटानं पाणी वाढल्याची या ठिकाणी दिली जात होती। आता जर आपण बघितलं तर 29 फूट आणि त्याच्यापेक्षा जास्त पंचगंगा ही आकडेवारीने दाखवली जाते, मात्र ज्यावेळी 29 फूट पंचगंगेची पाणी पातळी होते त्यावेळी पंचगंगा पात्राबाहेर पडते। मात्र आता जर बघितलं तर पंचगंगा ही पात्राबाहेर पडलेली नाही, हे आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे। मात्र असं असलं तरी जी सरकारी आकडेवारी दिली जाते त्या आकडेवारी देण्यामध्ये ही चूक नेमकी का करतात हे खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि ही बाब ज्यावेळी निदर्शनास आली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील संबंधित व्यक्तीला या संदर्भातली चौकशी आहे ती केली। त्यावेळी लक्षात आले की जो व्यक्ती इरिगेशन डिपार्टमेंटचा जो व्यक्ती ही आकडेवारी देत होता तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणीच करत नव्हता। म्हणजे राजाराम बंधाऱ्यावरती ही सगळी पाण्याची मोजणी आहे ती केली जाते, पाणी पातळी किती आहे ती मोजलं जातं, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी न जाता एक कागदोपत्री आकडेवारी देण्याचा प्रयत्न आहे तो केला होता। 2019 असेल 2021 असेल जो महापूर आला होता त्याच्यानंतर पंचगंगा किती फुटानं वाढली हे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागून असतं। त्या नागरिकांनी कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी।